बॉलर कोण आहे? बॉलर कोण? कतीला विन आहे? विन कतीला लवकर सांग. बॉलर कोण आहे? 52 धावसंख्येचं आव्हान आहे आणि 52 धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी विवियन रिचर्ड्स आणि त्यांच्या साथीला मिलिंद वेटा. निलेश खरमाळे आणि मिलिंद वेटा आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर असतील गोलंदाज अमोल. आता पाऊस सुद्धा थोडासा थांबलेला आहे, त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर फलंदाजांकडे संधी असेल चांगले फटके घेऊन लवकरात लवकर सामना फिनिश करण्यासाठी. मैदान जर पाहिलं ना तर असं वाटतं तळ आहे, हे मैदान नाहीये. आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु जाईल फक्त आणि फक्त घोषित क्षेत्राच्या एका धावेसाठी. टायमिंग चांगलं होतं, दिशा जर चांगली राहिली असती तर हवा तो रिझल्ट हा मात्र मिळाला असता निलेश खरमाळे यांना, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुरुवात होणं फार महत्वाचं होतं. सुरुवात थोडीशी अडचणीची झाली जोगाव संघाची आणि त्याच कारणाने मात्र शेवट येता येता ज्या अपेक्षित धावा होत्या त्या लावता आलेल्या नाहीयेत, परंतु 51 धावसंख्या पुरेशा असू शकतात. यावेळेस सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू होता, वेगाने फटका खेचलाय, फोर्स केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव मिळाली, एका धावेने समाधान येथे मात्र मानलं जाईल. आता स्ट्रायकिंग एंडवर जे फलंदाज येत आहेत ना, मिलिंद वेटाचा सुद्धा एक वेगळाच विक्रम या मैदानावरचा रचित आहे. तो म्हणजे लागोपाठच्या 7 चेंडूंवर 7 षटकार लगावण्याचा पराक्रम मिलिंद वेटा यांनी अंपायर चषक मध्ये केलाय. जसे विनोद भगत आम्हाला सांगतात, प्रमुख आयोजक होते अंपायर चषकचे, आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये मिलिंद वेटाने सुद्धा 7 चेंडूंमध्ये 7 षटकार लगावले होते. कोपर खेळण्याचे जाईल आणि हितेश मात्रेने सुद्धा 5 चेंडूंमध्ये 5 षटकार. म्हणजे कोपर खेळण्याच्या खेळाडूंना हे मैदान चांगलंच आवडत आहे. फलंदाजी चांगली चालते. पाहूयात, पहिल्या चेंडू मिळाली 1 धाव. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 धावा पूर्ण झाल्यात. यावेळी सुद्धा चांगला वेग आहे, परंतु फटक्यामध्ये ताकद आहे, ही नजाकत आहे. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने फेकून दिला हा चेंडू सीमारेषा बाहेर. मिलिंद वेटाच्या बॅट मधून आलाय षटकार झाल्यात. त्यावेळी सुद्धा चला तर पुन्हा एकदा मिलिंद वेटा यांनी दाखवून दिलं. मागील स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता, अनुभव आहे मला. यावेळेस गोलंदाजांचा कमबॅक, वेगाने चेंडू यष्टिरक्षकांच्या हातामध्ये निघून गेला. फार दूरवरून खेळायचा होता फलंदाजांना, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. डॉट बॉल होते. यावेळेस सुद्धा ड्राईव्ह केली आहे, कव्हर ड्राईव्हचा फटका स्वीपर कव्हरला चाललाय. 1 धाव काढून वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतात 40+ दोनही खेळाडू आहेत आणि इथे मात्र थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट चुकली. ओळख खेळपट्टीवर स्वतःच्या शरीराचा तोल सावरत असताना दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये मिलिंद वेटा यांना जावं लागेल माघारी. फलंदाज बॅक टू द डगआउट. वाशी रॉयल्स आणि प्रणेश 11 गावदेव तळवली दोन्ही संघाचे संघनायक पुन्हा एकदा आम्ही आपल्याला विनंती करत आहोत नाणेफेकीसाठी आपण या. परंतु तत्पश्चात पहिली विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात आणि आता दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना सुशील दाखो यांना आपण पाहू शकाल. फलंदाजी मार्कवर आले नवीन फलंदाज नयन पाटील असतील. आता स्ट्रायकिंग एंड नॉन स्ट्रायकिंग एंडवर, स्ट्रायकिंग एंडवर असेल निलेश खरमाळे. पहिला बॉल लोअर फुल टॉस शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात गेलाय, तिथे हिमांशू पाटील आपल्याला दिसतील. कोणती धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने या षटकाची सुद्धा केली जाते सुरुवात. प्रत्येक निर्धाव चेंडू आणि प्रत्येक मिळालेली एक विकेट सुद्धा फार महत्वाची या ठिकाणी असणार आहे. काहीही करून
समोरील कोपरखेडणे संघावर दबाव आणायचा आहे. यावेळेस बॅटची कडा घेतली, चेंडू चालला घोषित क्षेत्रामध्ये, नाही तर सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाईल. माफ करा, अजूनपर्यंत 2 चेंडूंमध्ये कोणतीही धाव मिळवता आलेली नाहीये. वेग चांगला आहे जू गावच्या खेळाडूंचा, या मैदानावरचा असलेला अभ्यास, त्यांचा अनुभव समोरील खेळाडूंना कसं जास्तीत जास्त बीट करायचं दाखवून देतो. यावेळेस सुद्धा आपण पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंप, फार दूरवरचा हा चेंडू होता आणि पंचगतीन बेर यांचा इशारा आला. चेंडू असेल व्हाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाईल. पुन्हा एकदा फार दूरवरून जाणारा हा चेंडू, परंतु वाईड लाईनच्या आतमध्ये होता. 22च्या स्वरूपात मिळाली एक धाव. अवे फ्रॉम द बॉडी फटके खेचण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु त्या प्रयत्नामध्ये सफलता प्राप्त होत नाहीये. गोलंदाजांना जे हवं ते गोलंदाज करतायत, बीट करतायत फलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत फलंदाजांना. आणि आणखीन काय हवं ना. एक जुगावचा संघ आपण पाहिला अगोदरच परास्त झाला. एक सामना जरूर जिंकला होता सात्विक जुगाव संघाने, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये कुमार 11 समोर त्यांना गुडघे टेकावे लागले. परंतु हा पुढील सामना आहे. जुगावचा आणखीन एक भरारी घेणारा हा संघ आहे. मागील स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी या संघातील खेळाडूंच्या माध्यमातून राहिली होती. आता सुद्धा त्याच कामगिरीची अपेक्षा, आकांक्षा सर्व प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंकडून ठेवले. बॅटची आउटसाइड एज, हार्ड चान्स होता जतीन पाटील साठी, परंतु चेंडू गेला घोषित क्षेत्रात. फक्त मिळेल ती एकच धाव. निलेश कर्माला फार कमी वेळेला आपण एवढं बीट होतो ना पाहतो. एक धाव मिळाली, धावसंख्या जाऊन पोहोचली 13वर. पुन्हा एकदा विनंती असेल पेनेश 11 गावदेवी तळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये वाशी रॉयल्स, दोन्ही संघाच्या संघनायक आपण त्वरित उपस्थित व्हा. शेवटचा कॉल असेल आपल्याला, अथवा षटकांमध्ये आपला तफावत दिसून येईल अशी नोंद घ्या आपण. एक इनिंग पूर्ण होऊन जवळजवळ आता 2 षटके सुद्धा पूर्ण होत आहेत, तरी सुद्धा आपण रिपोर्टिंग केलेलं नाहीये. तळवली आणि वाशी रॉयल दोन्ही संघाचे संघनायक त्वरित आपण उपस्थित व्हा. यापुढील चेंडू सुद्धा आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही नाही आणि फक्त 3 धावसंख्या या षटकामध्ये खर्च करत असताना कोपरखेडणे संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 14. आता आम्ही विनंती करू, वाशी रॉयल संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत, त्यामुळे तळवली संघासाठी शेवटचा कॉल असेल. रोशन कोळी, संदेश पाटील, आपण जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती इथे दर्शवा. समीकरण आपण पाहूयात. येणारे 18 चेंडू आवश्यकता असणार आहे 38 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण थोडंसं कठीण असेल, थोडंसं बॅलन्स्ड असेल. एका षटकामध्ये चांगली हाणामारी करावी लागेल. एक षटकामध्ये 20 ते 22 धावसंख्या जर आणल्या तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये सोपं होऊ शकतं आव्हान. परंतु जुगावाची चालणारी गोलंदाजी आता मात्र ती कामगिरी करून देईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा कोपरखेडणे संघासमोर उपस्थित राहिलाय. आणि याच कठीण प्रश्नाला आता आणखीन काहीसं गुढीत ठेवण्यासाठी आलेले नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील. हार्दिक भोईर तसंच विघ्नेशजी पाटील, आपल्याला सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण आसन असतं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिला चेंडू डॉट बॉल होते, निर्धाव चेंडूची होती समाप्ती. येणारे आता 17 चेंडू आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 18 धावसंख्येची, 38 धावसंख्येची, माफ करा. 17 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता. आणखीन एक चांगला चेंडू. कोणताही फलंदाज असो, परंतु त्या फलंदाजांना बीट करण्याचं सामर्थ्य आम्ही आमच्या मध्ये राखतो. झू गावाचा थेट इशारा कोपरखेडणे गावापर्यंत पोहोचलेला आहे.
16 चेंडू आणि आता 38 धावसंख्येची आवश्यकता. हे समीकरण आकर्षक होत चाललंय. यावेळेस ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक येत आहेत, स्वीपर कव्हरला झेल टिपला जाईल. फलंदाज नयन पाटीलचा खेळ सुद्धा संपवला जाईल. बॅक टू द डगआउट. हे समीकरण संघाच्या संघाला आपण या मी विनंती करत आहोत वारंवार. हॅलो, आपण पुढील संघाची नाणेफेक इथे पार पाडणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मी विनंती करून दक्षिण भोईर आपण आपल्या शुभ हस्ते या संघाची नाणेफेक पार पाडावी. वाशी रॉयल्स संघाचे संघनायक तसेच प्रवेश 11 गावदेवी तळोली संघाचे संघनायक दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. हितेश भोईर आपण आपल्या शुभ हस्ते या संघाची नाणेफेक पार पाडावी. 14 मध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेस फटका पाहू शकाल, स्क्वेअर लेगला गेलाय. कोणताही मोठा फटका आतापर्यंत येत नाहीये बॅटर्सच्या माध्यमातून. दुसरी धाव जरूर मिळाली, तिसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु तिसऱ्या धावेसाठी थांबवत आहेत निलेश करमाळे. 2च धावा मिळाल्या, 2 धावेनिशी आता समीकरण बदलता येणारे. 13 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि कर्णधारांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आपण इथे पार पाडणार आहोत. कोण जिंकला? वाशी रॉयल संघाने सामना जिंकलेला. तरी मी विनंती करेन की तळोली गावचे लेजंड खेळाडू प्रकाश सरप्पा आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा. व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा आदर सन्मान आम्ही इथे पार पाडणार आहोत. आणि तळोली गावाचं क्रिकेट खरं तर ज्यांनी गाजवलंय, तळोली गावाकडून खेळत असताना वन मॅन शो म्हणून खरं तर ज्यांची ओळख होती असे प्रकाश सरप्पा यांचा आदर सन्मान यावेळेस व्यासपीठावर पार पाडत असताना आपण आयोजकांना पाहू शकाल. धन्यवाद. 12-34. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 34 धावसंख्येची. 12 चेंडू 34 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा सुशील दाखवा आपला स्पेल कंटिन्यू करत असताना दबाव हा कोपरगाणे गावावर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, उसळी नाही मिळाली, स्किड झाला आणि पंचांचा इशारा सुद्धा आलाय. हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकावर ऍड केली जाते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू हाताळला. यष्टीरक्षकांकडून सुद्धा कोणतीही चूक करण्यात येत नाहीये. चांगलं टीम वर्क इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 गोलंदाज आजमावले गेलेले आहेत. पहिल्याच षटकामध्ये आपण अमोलला पाहिलं, त्यानंतर सुशीलने दुसरं षटक हाताळलं. तिसऱ्या षटकामध्ये हार्दिक बोर्डले सुद्धा इकॉनॉमिकल षटक हाताळताना आपण पाहिलं. आणि आता पुन्हा एकदा सुशील दाखव. यावेळेस थोडासा खराब चेंडू, व्हाईट बॉल.
अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाते. अतिरिक्त स्वरूपाचे चेंडू धावफलकामध्ये वारंवार ऍड केले जात आहेत. थोडीशी कठीणाई, थोडीशी मात्र आता काहीतरी विचार करण्याची वेळ इथे आता उपखेळणे संघासमोर उपस्थित झालेली आहे. काहीही करून 11 चेंडूंमध्ये 32 धावसंख्या उभाराव्या लागतील आणि त्या धावसंख्या उभारण्याच्या दिशेने केलेली ही वाटचाल. येतो चेंडू सीमारेषा पार, फलंदाजांच्या बॅटमधून आला षटकार. 11 चेंडूंमध्ये 32 आणि फटका होता. बॉडी लाईनची गोलंदाजी पट्ट्यामध्ये आल्या दिशेने केलेली आला आणि कार्यक्रम झाला. चेंडू पाठवून दिला सीमारेषा पार षटकारासाठी. येणारे आता 10 चेंडू आणि आवश्यकता असेल 26 धावसंख्येची. षटकाराने 6 धावसंख्येचं अंतर जरूर कमी झालं, परंतु अजूनही विजय आणि कोपरखेळणे गावाच्या मध्ये असणारी खरं तर ती तफावत आहे, ती थोडीशीच कमी झालेली आहे. अजून आणखीन एका दुसरा मोठा फटका आणायला हवा. 10 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. काय चाललंय मैदानामध्ये, काय होईल या सामन्याच्या शेवटाला? प्रेक्षकांचं संपूर्ण लक्ष या सामन्यावर लागलेलं आहे. प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याने वेधून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप आहे. सुईमध्ये धागा होणारा हा फटका होता. रिप्ले मध्ये पाहू शकता काय फटका पोहोचलाय. बाणासारखा सरळ गेला आणि निघाले 4 धावा. त्याच पद्धतीने व्यासपीठावर ओमकार भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ओमकारजी भोईर यांचं सुद्धा व्यासपीठावर सहर्ष स्वागत. तर पाहू शकाल चेंडू हवेमध्ये उभा राहिला आणि इथे मात्र चूक होते. एक धाव मिळेल. त्याच पद्धतीने व्यासपीठावर आपण पाहू शकाल ओमकार भोईर यांचा हा सन्मान आपण व्यासपीठावर पार पाडत असताना पाहिलं. रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे पार पाडण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे महावस्त्र, मायाचे उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा विशेष सन्मान यावेळेस व्यासपीठावर पार पाडला जातो. धन्यवाद. मॅच कडे पुन्हा एकदा जाऊया. हाय व्होल्टेज राहणारा हा सामना. एका चेंडूवर गोलंदाजांचं वर्चस्व दिसते, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज आपल्या नावाचा बोलबाला दाखवत आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे, खरा बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल लॉ फलकामध्ये. जिथे कुठे 8 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र अस्तित्वात आलेली आहे. 8 चेंडू 20 धावा कठीण आहेत, परंतु सोपं असतं तर सोपं करायला मजा काय आली असती. कठीण गोष्टी जेव्हा आपण सर करता तेव्हाच नाव मोठं होतं. अलॉंग ग्राउंड फटका खेचलाय, मिड विकेट मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक धाव काढून पूर्ण. एका धावेवरच इथे मात्र समाधान मानावं लागेल. 7 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची आवश्यकता. सामना कमालीचा झालाय. जी अपेक्षा प्रेक्षकांना खरं तर होती ना की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जावा, शेवटच्या चेंडूपर्यंत दोनही संघांची तितकीच लढत, तितकीच कश्मकश आपल्याला पाहायला मिळावी. अगदी त्याच पद्धतीचा हुबहू झालेला असा सामना मैदानामध्ये आपण अनुभवत आहात. एकीकडे कोपरखेळण्याचा संघ, एकीकडे झूचा संघ. हेलिकॉप्टर स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय आउट ऑफ द ग्राउंड. प्रयत्न झाले परंतु प्रयत्न फलंदाजांच्या बाजूने लागले. फटका चांगला होता, फटका निरागस होता. संघ फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये सीमारेषा बाहेर. संघ षटकाराला षटकाराने एकूण धावसंख्येला जाऊन बसली म्हणजे 39 वर आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावसंख्येची. पुन्हा एकदा सामन्याने वेगळं वळण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सामना रोचक झालेला आहे. रंजकता या सामन्याची शिगेला पोहोचलेली आहे. प्रेक्षक आतुर झालेत. कोणता संघ या मनोरंजक सामन्यातून आपला विजय निश्चित करेल, कोणत्या संघाच्या बाजूने स्कोअर चषक 2026 आव्हान अजूनही अंमलात आणलं जाईल, कोणता संघ या सामन्याला निरोप देऊन आपलं आव्हान संपुष्टात आणेल. परंतु विजय हा क्रिकेटचा होईल आणि क्रिकेटचा होणारा हा विजय आपल्याला एक विजेता संघ देऊन जाईल. कोणता तो संघ ठरेल? झूगाव असेल की त्यांच्या विरोधामध्ये कोपरखेळणे असेल. शीतला देवी झूगाव आपली आदरणीय आईच्या नावाने खरं तर
पुरस्कृत केला गेलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गेली कित्येक वर्षे ज्या संघाने नवी मुंबई क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा दाखवलेला आहे, तन्वी 11 कोपरखेडणे, दोनही बलाढ्य संघ आहेत. दोनही संघांची कारकीर्द फार मोठी आहे. एकीकडे झू गाव तर दुसरीकडे कोपरखेडणे. आता मात्र झू गावाकडून खेळत असताना हिमांशू पाटील येथील गोलंदाजी मार्ग लेफ्ट हँडेड बॉलर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने चांगला खेळ केलाय, परंतु आता आपलं झू गावाचं आव्हान या स्पर्धेमध्ये अस्तित्वात आणण्यासाठी, आपलं अस्तित्व अजूनही या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी चांगली गोलंदाजी काहीही करून करावी लागणार आहे. चांगल्या गोलंदाजीला काहीही करून इथे मात्र एक कन्व्हर्जन करावं लागणार आहे. पहिला बॉल खराब बॉल होता, त्याला फोर्स केलंय, हुक केला होता, एक धाव काढून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी चेंडू मैदानामध्ये अगोदरच हटलाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी आहे, परंतु तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. एक होती, पाहता पाहता 2 मध्ये कन्व्हर्ट झाला आणि त्यानंतर तिसऱ्या धावेवर सुद्धा लगाम लगावला गेला. 3 मिळाल्या, समीकरण बदललं. येणारे 5 चेंडू आता आवश्यकता असेल 10 धावसंख्येची. 5 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडूंमध्ये काय करायचं, जे बेसिक्स क्लिअर आहेत शकलींचे, त्यांना फक्त आणि फक्त मेरिटवर फलंदाजी करायची आहे. आतापर्यंत लेग साईडला एक षटकार आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलात, डाऊन द ग्राउंड एक चौकार आपण पाहिलात, हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून षटकार सुद्धा पाहिलात. हे सर्व पाहता आता कोपरखेडणे संघाच्या आशा आकांक्षा फक्त आणि फक्त शकलींच्या त्या 2 बाजूंवर टिकून असतील. काहीही करून 2 चांगले फटके खेचा कोपरखेडणे संघाला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून आपल्या अस्तित्व अजूनही टिकवून ठेवा या स्पर्धेमध्ये. परंतु समोर असणारा गोलंदाज हिमांशू पाटील, या गोलंदाजाकडे सुद्धा फार वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी वर्षानुवर्षे करून दाखवली आहे. भालचंद्र स्मृती स्पर्धेमधील अंतिम षटक असो किंवा मात्र त्यानंतर सुयोग स्मृती चषकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याचा मान त्यांनी पटकावलेला आहे. आता काय होणार आहे सामन्यामध्ये, काय चालू आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये आणि काय होईल, जे झालं ते विसरून जावा, ते मॅटर नाही करत. आता मॅटर काय करतं, वर्तमान काळात तुम्हाला अवस्था काय आहे सामन्याची, मागणी काय आहे सामन्याची. 5 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता. काहीही करून 10 धावसंख्येचा हा पल्ला पार पाडायचा आहे. परंतु दुसरीकडे जोगाव संघाला या 10 धावसंख्या रोखायच्या आहेत. एकीकडे सर करणे तर दुसरीकडे रोखणे. विजय हा एकाचाच निश्चित आहे. विजय हा फक्त एका संघाच्या बाजूनच लागेल. लगीन झाल्यावाले दिसला काय यार. चला थोडंसं स्पीडअप करा. त्यांचं विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. हिमांशू पाटील पुन्हा एकदा इन ऍक्शन, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने त्यांचा सामना करतायत फलंदाज शकलीन. यावेळेस मात्र लगावलाय, फेकून दिलाय आउट ऑफ द ग्राउंड. मी आलो, मी मारणार, मी ठोकून देणार सांगणार. शकलीनच्या बॅट मधून आलाय षटकार. ताकद 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 सामना करतायत. ताकदीचा प्रत्यय, विजयाचा निश्चय आणि विजयाची लागलेली आता या परिवर्तन विजयामध्ये होईल का, कारण येणारे 4 चेंडू आवश्यकता असेल फक्त 4 धावसंख्येची. 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. शकलीन पूर्णपणे या सामन्यावर जर कोणत्या एका खेळाडूचं वर्चस्व राहिलं असेल तर ते असेल शकलीन. 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज हिमांशू पाटील. आखोटपाचा चेंडू होता, बॅटची वरची कडा, चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. अजूनही आव्हान निश्चित आहे. हार मानून चालणार नाही. कठीण प्रसंगामध्ये फक्त आणि फक्त एका गोष्टीचं स्मरण करा, आपण काय सराव केलाय, आपण आतापर्यंत किती चांगली खेळी केली. कारण कठीण काळामध्ये संयम ठेवावा, त्याने अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षाने धार लागते सामर्थ्याला, कधी सोन्याला गंज लागत नाही. सोन्याप्रमाणे चमकून निघावं लागेल काहीही करून या सामन्यामध्ये. हिमांशू पाटील 3 चेंडू 3 धावा डिफेंड करण्यासाठी. परंतु शकलींचा हा फटका पाहू शकाल, हवेमध्ये उंच गेलाय, खेळाडू येत आहेत, जगल झालंय, मिळाली विकेट.
मोस्ट इम्पॉर्टंट विकेट, गोल्डन विकेट या सुवर्ण अक्षरांनी आपल्या नावावर केली आहे हिमांशू पाटीलने. मिळाली विकेट गोलंदाज हिमांशू पाटीलच्या नावावर. क्लास आणि क्लास आणि व्हेरिएशन हिमांशू पाटीलचं पाहायला मिळालं. शॉर्ट लेनचा चेंडू होता, वन घेणारा हा चेंडू होता, मध्ये उंच उडाला आणि क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना लागली. फलंदाज झाले बाद. आता काय होईल, काय घडेल, काय चाललंय, कसं होईल, सर्व प्रश्न आता रेंगाळू लागलेत कोपर खेळण्याच्या समर्थकांच्या समोर. कोपर खेळण्याचा प्रत्येक खेळाडू आता फक्त 3 धावसंख्येची अपेक्षा करत असेल, परंतु जू गावाची टीम हा मात्र संघर्ष संपवायला तयार झालेली आहे. येणारे आता 2 चेंडू आवश्यकता असणार आहे 3 धावसंख्येची. 2 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच ऑन. 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस मात्र काहीचा खराब चेंडू आणि काय झालंय, काय झालंय, कमबॅक करून दिल्यानंतर हाताळलेला हा खराब चेंडू आता जू गावाला मात्र फार कठीण काळामध्ये येऊन ठेवणार आहे. फक्त आता 1 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये जवळजवळ सामना फार आकर्षक झाला होता, परंतु त्या आकर्षक अशा सामन्याला पुन्हा एकदा स्पष्टतेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. 2 चेंडूंमध्ये आता फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता. विहिरीमध्ये पोहणाऱ्या बेडगावाला सागराची खोली माहिती नसते. ती सागराची खोली माहीत करण्यासाठी सागरामध्ये उडी घालावी लागते. उडी घालण्याचा प्रयत्न हिमांशू पाटीलने केला होता, कमबॅक करून दिलं होतं आपल्या टीमसाठी, परंतु एक चुकीचा हा भूदंड आता सामन्याला निरोप देण्याच्या रूपामध्ये परावर्तित होतो की काय पाहूयात. 2 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता. हिमांशू पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. प्रेशर, दडपण, संघर्ष आणि त्यातून मिळालेला विजय कोणत्या संघाच्या नावाने लागणार आहे याच्या शोधामध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट केली, चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये. 1 धावसंख्या पूर्ण करून या सामन्यावर शिक्कामोर्तब केला जातो तन्वी 11 कोपर खेळणे संघाच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल जुगाव संघाचा सुद्धा, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला, परंतु शेवटी विजय हा फक्त एका संघाचा होतो आणि तो संघ ठेवतोय तन्वी 11 कोपर खेळणे. आपले खूप खूप अभिनंदन. चला तर यानंतर लगेचच आपण पुढील सामन्याला सुरुवात करूयात. प्रणेश 11 गावदेवी तळवली त्यांच्या